नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अप्रेंटिसशिप अपडेटमध्ये NAPS म्हणजे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे त्याची अपडेट आहे। आता लवकरच ITIची एक्झाम होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं दरवर्षी। आता एक्झाम होईपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता, फक्त तो अपडेट जो आहे किंवा अकाउंट अपडेट 100% करणे हे तुमचं नंतरचं काम आहे रिझल्ट लागल्यानंतर। तर महत्त्वाचे अपडेट बघून घ्या। अप्रेंटिसशिपचे काही नवीन महत्त्वाचे नियम आलेले आहेत जेणेकरून पुढच्या ज्या तुमच्या प्रोसेस आहेत त्या अडकणार नाहीत, त्याच्यामध्ये अडचण येणार नाही। आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करताना कोणती काळजी घ्यायची आहे ते एक बघणार आहोत। आणि आधार सीडिंग म्हणजे काय आहे, नवीन जे आलेलं आहे आधार सीडिंग NAPS 2 आधार सीडिंग म्हणजे काय आणि ते कुठे केलं जातं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर डायरेक्ट ऑनलाईन प्रोसेस बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आता मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी काळजी घ्यायची आहे तर तुमचा आधार खूप आता महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी आधारमधील जे डिटेल्स आहेत तुमचे, मग त्या ठिकाणी स्पेलिंग एक अक्षर जरी स्पेलिंग चुकलेलं असेल तर पुढच्या बऱ्याच तुमच्या अडचणी निर्माण होणार आहेत। तर आधारमधलं सगळे स्पेलिंग, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचं जेंडर असेल, मेल फिमेल असेल, हे सगळं मॅच होणं गरजेचं आहे तुमच्या इतर डॉक्युमेंटशी। त्यामुळे आधारची जी डिटेल आहे ती एकदा करेक्ट करून घ्या। जे तुमचे इतर डॉक्युमेंट 10वीचं सर्टिफिकेट असेल, 12वीचं असेल, ITIचं असेल किंवा जे काही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट ते सगळे डॉक्युमेंट्स आधारनुसार करून घ्या किंवा डॉक्युमेंटनुसार आधार करून घ्या। ही पहिली प्रोसेस आहे, आधार आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मॅच करून घेणे। दुसरी प्रोसेस आहे तर तुमच्याकडे एक वर्किंग मोबाईल नंबर पाहिजे। तो तुम्हाला कधी शक्यतो 1-2-3 वर्ष तरी बदलता कामा नये, जेणेकरून तुम्हाला अप्रेंटिस लागून पुढच्या प्रोसेस होईपर्यंत तो मोबाईल नंबर असावा आणि तो आधारशी लिंक असावा, आधार कार्डशी लिंक असला पाहिजे। कारण प्रत्येक वेळी तुम्हाला बेनिफिट मिळण्यासाठी आधार OTP मार्फत सदर प्रोसेस होत असतात। त्यामुळे वर्किंग असलेला मोबाईल ज्याच्यावर OTP येईल किंवा इतर SMS येतील असा त्या ठिकाणी नंबर असणं आवश्यक आहे। ईमेल एक ID जो आहे तो तुम्हाला प्रॉपर करून घ्या, जो तुमच्याकडे नेहमी असेल, वर्किंग कंडिशन असेल आणि त्याच्यावर ॲक्टिवेशन लिंक्स येतात, त्यामुळे तो सुद्धा तुमच्याकडे ईमेल ID असणं आवश्यक आहे। तर ह्या बेसिक गोष्टी त्या ठिकाणी सुरुवातीला करून घ्या। त्यानंतर ऑनलाईन जाऊ बघू आपण अजून काही प्रोसेस आहेत त्या। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टलवर यावं लागतं। वेबसाईट लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्याच्यावर म्हटलेलं आहे की फ्रॉम 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिलपासून 2024 पासून ऑल कॅन्डिडेट्स विशिंग टू साइन NAPS कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्ही जर NAPS अंडर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जनरेट करत असाल विथ द एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनी, एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनीसोबत, तर अप्रेंटिसशिप पोर्टलवर जर तुम्ही करत असाल तर इन्श्युअर, इथून बघा, इन्श्युअर देअर बँक अकाउंट इज आधार सीडेड फॉर अवेलिंग। तर या ठिकाणी बँक अकाउंट तुमचे आधार सीड असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे जेवढे बँक अकाउंट आहेत त्याच्यापैकी एक तरी जो अकाउंट आहे तो तुम्ही कंपनीला पुरवणार आहात, तो बँकेचा अकाउंट नंबर आधारला सीड केलेला असणं गरजेचं आहे। आता ही आधार सीडिंग प्रोसेस कशी असते ते आपण पुढे बघणारच आहोत। आता हे कशासाठी पाहिजे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे असतं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, DBT आपण त्याला म्हणतो, त्या सगळ्या आधार सीड असलेल्या बँक अकाउंटमध्येच सगळे तुमचे बेनिफिट्स मिळणार आहेत। म्हणजे स्टायपेंड असेल किंवा कंपनीचे बेनिफिटसुद्धा त्यामध्ये मिळणार आहेत। त्यामुळे एप्रिल 2024 पासून कंपल्सरी केलेलं आहे की प्रत्येक अप्रेंटिसचं त्या ठिकाणी बँक अकाउंट हे आधार सीड असणं गरजेचं आहे। ते कसं करणार आहे, त्याचबरोबर एक मेमोरंडम म्हणजे एक ऑफिस नोटीस आहे। आता हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे तर एक्झिस्टिंग जे अप्रेंटिसशिप आहे, तसेच नवीन जे रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात अप्रेंटिस, त्या सगळ्यांसाठी सदर प्रोसेस आधार सीडिंगची गरजेची आहे। आता याबद्दल नोटीस असं म्हटलेलं होतं, तर यामध्ये ऑफिस मेमोरंडम आहे 11/3/2024, यामध्ये DBT ट्रान्सफर जे आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहेत
अंडर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम 2. तर NAPS 2 मधून आधार सीडिंग रिगार्डिंग हा मेमोरंडम आहे, म्हणजे नोटीस आहे किंवा माहितीपत्रक आहे. पॅन इंडिया रोल आउट ऑफ DBT अंडर NAPS हॅज स्टार्टेड विथ द लॉन्च इव्हेंट हेल्ड, म्हणजे 11/8/2023 सदर पॅन इंडिया झालेला आहे. यामध्ये तुम्हाला जे बेनिफिट आहेत त्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये नवीन कॅन्डिडेट जे रजिस्ट्रेशन आहे, तर नवीन आता इथे परत वर म्हटलेलं बघा, म्हणजे APB जो आहे आधार पेमेंट ब्रिज, म्हणजे तुमचा जो काही गव्हर्मेंट जो शेअर असतो, गव्हर्मेंट शेअर असतो, स्टायपेंड असतो, तो साधारण APB मार्फतच कंपनीला किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. तर असं म्हटलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला न्यू कॅन्डिडेट असतील किंवा एक्झिस्टिंग कॅन्डिडेट स्टार्टिंग फ्रॉम 1 म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून सगळे नवीन कॅन्डिडेट हे NAPS मध्ये जे असणार आहेत त्यांचा आधार नंबर हा बँक अकाउंटशी सीडेड असणे गरजेचं आहे. हेच या म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा अकाउंट हा आधारशी सीडेड, म्हणजे आधार नंबर हा बँकेशी सीड केला पाहिजे. बँक अकाउंट ऑफ द कॅन्डिडेट हॅज बी सेव्हिंग असेल तरी चालतं, जनरल अकाउंट असलं तरी चालतं, जनधन अकाउंट असलं तरी चालतं, आणि शेड्यूल बँकेचं पण चालतं, पेमेंट बँक चालते, रिजनल रुरल बँक चालते, कोऑपरेटिव्ह बँकसुद्धा चालते. फक्त त्या ठिकाणी नॉट बी अ करंट अकाउंट, म्हणजे करंट अकाउंट किंवा लोन अकाउंट या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी चालणार नाही असं म्हटलं. म्हणजे DBT मिळण्यासाठी तुम्हाला करंट अकाउंट किंवा लोन अकाउंट चालणार नाही. कॅन्डिडेट रजिस्टरिंग म्हणजे जे कॅन्डिडेट करणार आहे ते EKYC करणं गरजेचं आहे. EKYC म्हणजे त्या ठिकाणी फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे पब्लिक, त्यामध्ये तुम्हाला आधारशीच सगळं मॅच केलं जाणार आहे. त्यामुळे EKYC त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना होतं. इन केस वेअर द बेनिफिशियरी ID इज नॉट क्रिएटेड बेस्ड ऑन आधार अँड अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट इज जनरेटेड, म्हणजे जर तुमचं असं सीडेड झालं नाही आणि जर तुमचं जनरेटेड झालं तर पोर्टल विल प्रोव्हाइड द कॅन्डिडेट विथ डिसिमिलर ॲडवायझिंग टू कम्प्लीट देअर आधार सीडिंग प्रोसेस. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला आधार सीडिंग प्रोसेस करायची आहे. आता आधार सीडिंग काय आहे ते पण बघणार आहोत. एक्झिस्टिंग कॅन्डिडेट्सना सुद्धा तेच सांगितलेलं आहे की तुम्ही आधार सीड करून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला चेक करून घ्या तुमचं अकाउंट काय आहे ते माय आधार या होमपेजला जाऊन बघायचं आहे. ते सुद्धा आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर हे सगळं जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत किंवा जे आता करंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी सदर मेमोरंडम आहे. तर आधार सीडिंग कशी प्रोसेस असते ती बघू यामध्ये. आधार सीडिंगमध्येच आता हे तुम्हाला PDF खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, म्हणजे तुम्ही ते डाउनलोड करून बघू शकता. त्याचं मराठीमध्ये सुद्धा केलेलं आहे. आधार सीडिंग करणं म्हणजे तुम्हाला DBT मिळण्यासाठी तुम्ही म्हणजे कस्टमर म्हणजे तुम्ही व्हिजिट द नियरेस्ट बँक, म्हणजे तुमची जी बँक आहे, नियरेस्ट म्हणण्यापेक्षा तुमची जी अकाउंट ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत जायचं आहे आणि एक खाली फॉर्म दिलेला आहे किंवा बँकेकडे सुद्धा फॉर्म असतो, तो फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे ज्याच्यावर तुमची सगळी डिटेल आहे. नंतर बँकेने तो फॉर्म द बँक ऑफिशियल्स आफ्टर व्हेरीफाईंग द डिटेल्स अँड डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड ॲज पर, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट पुरवलेले आहेत ते बँक काय करणार, चेक करणार आणि ती पुढची प्रोसेस करणार आहे आधारसाठी. अँड तर त्या ठिकाणी कस्टमर बेस्ड ऑन द सिग्नेचर विथ ॲक्सेप्ट आधार सीडिंग कन्सेंट जो आहे फॉर्म द प्रोव्हाइड अँड एक्नॉलेजमेंट द कस्टमर, म्हणजे तुम्हाला तो एक फॉर्म देणार, तो तुम्हाला आधार सीडिंगचा आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे. त्यानंतर द ब्रँच विल देन लिंक द आधार नंबर टू द कस्टमर्स अकाउंट अँड आल्सो इन NPCI मॅपर. तर बँकेचं नाही नंतरचं काम म्हणजे तुमचं फक्त एक ॲनेक्सर 1 जो आहे तो खाली दिलेला आहे. आता हे मी मराठीमध्ये सुद्धा करून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही PDF त्या ठिकाणी देतो. तुम्हाला फक्त बँकेत जायचं आहे आणि बँकेत जो एक फॉर्म दिला जाईल आधार सीडिंगचा तो तिथे भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा आधार खात्याशी लिंक झाला आहे म्हणजे सीड झालं आहे तुम्हाला बघावं लागणार आहे. तर हे बाकीचं जे प्रोसेस जी आहे ती पुढच्या बँकेची आहे. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी बँकेला तुमची कागदपत्र पुरवणं गरजेचं आहे आणि नंतर एक 4-5 दिवसांनी तुम्हाला एक SMS सुद्धा येतो किंवा नाही आला तरी तुम्ही चेक करायचं आहे माय आधार वेबसाईटवर जाऊन. अशा प्रकारे ही आधार सीडिंगची प्रोसेस सिंपल आहे आणि तुम्ही जर किती अकाउंट त्या ठिकाणी करू शकता तर किती अकाउंट सीडिंग करू शकता, पण शेवटचा केलेला अकाउंट तुमचा आधार सीड असणार आहे, त्याच्यावर सगळे डिटेल्स येणार आहेत.
तर आधार सेटिंग प्रोसेस दोन्ही PDF तुम्हाला मी देतो आहे. आणि त्याचबरोबर जे मुलं नवीन रजिस्ट्रेशन करतायत त्यांना एक हा व्हिडिओ खाली लिंकवर देणार आहे. अप्रेंटिसशिप स्कॅम म्हणून म्हटलेला आहे. तर हा स्कॅम काय आहे, कशाप्रकारे केला जातो, तुमचं त्या ठिकाणी नुकसान कसं होतं, याबद्दल हा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे. लिंक खाली देत आहे, बघून घ्या. तरच तुम्हाला पुढचा प्रोसेस म्हणजे पुढचे ह्या स्कॅमपासून तुम्ही वाचले जाणार आहात. त्यामुळे अप्रेंटिस रजिस्ट्रेशन करताना कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाल्यानंतर ते चेक करणं, कॉन्ट्रॅक्ट कोणत्या स्कीममध्ये खाली गेलेलं आहे ते बघणं तुमचं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक व्हिडिओ निश्चितच बघा, म्हणजे तुम्हाला पुढे तोटा होणार नाही. आता पुढे बघू आपण माय आधार या वेबसाईटवर तुमचं आधार सीड केलेलं अकाउंट कशाप्रकारे चेक करायचं. तर माय आधार वेबसाईटसुद्धा खाली देत आहे. इथे तुम्ही जस्ट लॉग इन करून घ्या ओ टी पी टाकून, किंवा इथे बघा तुम्ही खाली प्रोसेस ज्या आहेत त्या सगळ्या आधार सीडिंग, बँक सीडिंग हे बघा. तर या ठिकाणी बँक सीडिंग दिलेलं आहे. इथे जाऊन जरी केलं तरी चालतं, किंवा बेस्ट वे तुम्ही लॉग इन करून घ्या, तुमचा आधार नंबर टाका, तुमचा कॅप्चा टाका आणि लॉग इन विथ OTP करा. तर ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं अकाउंट इथे ओपन होतं आहे. आता आपण हे टाकून घेऊ. आता इथे लॉग इन केलेलं आहे माय आधार वेबसाईटवर. तेच सगळे मेनू आहेत, फक्त इथे आपली डिटेल इथे तुम्ही जर क्लिक केलं तर आता हे सगळं गाईडलाईन जे असतात, कम्युनिटी गाईडलाईन्स, त्याच्यासाठी मी हाईड केलेलं आहे. तर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची आधार डिटेल इथे दिसते. फ्लिप करता येतो, ॲड्रेस साईड आणि दोन्ही साईड त्या ठिकाणी फ्लिप करता येतात. तर हा तुमचा लॉग इन OTP टाकल्याशिवाय येत नाही. OTP जो आधार लिंक, म्हणून पहिला सुरुवातीला मोबाईल नंबर अटॅच करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे बँक सीडिंग ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. बँक सीडिंग ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट तुमच्या डिटेल जी येते ती अशा प्रकारे येते. बँक सीडिंग, तुमचा आधार नंबर हा आहे अशा प्रकारे दाखवलेला आहे. त्यानंतर कोणत्या बँकेला सीड केलेला आहे तो सुद्धा दिसतो आहे इथे. कधी सीड केलेला आहे, ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे ते सुद्धा दिसतं आहे. आणि कधीपासून सीड केलेलं आहे हे सगळं त्या ठिकाणी NPCIच्या वेबसाईटवरनं तुम्हाला डायरेक्ट दिसतं. जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे येतं, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे तुमचं आधार बँकेला, कोणत्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचं नाव येणार, तुमची बँक अकाउंट असणार आहे. तर हेच तुम्हाला करायचं आहे आणि नंतरच तुम्ही काय करायचं आहे, पुढची प्रोसेस करायची आहे. म्हणजे जर तुम्ही केलं नसतं अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि डायरेक्ट बँक सीडिंगला सुरुवात करा. बँकेत जा आणि तुमचा एक सिंपल फॉर्म भरून द्या. त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स लागतात, आधार, तुमचं डिटेल, पॅन कार्ड वगैरे सगळं घेऊन जा आणि बँकेत एक फॉर्म भरून द्या. म्हणजे तुमचं आधार सीडिंगची प्रोसेस पूर्ण होणार आहे. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच ही एक प्रोसेस करणे या ठिकाणी गरजेचं आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत एकदा सांगतो, एक व्हिडिओ आहे जो तुमच्या खूप माहितीचा ठरणार आहे. स्कॅम जो आहे अप्रेंटिस स्कॅम, तो कशाप्रकारे केला जातो याचा व्हिडिओ बनवलेला होता, जेणेकरून विद्यार्थी तिथे तर अप्रेंटिस स्कॅम कसा केला जातो तो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी बनवला होता, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे नुकसान होणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येतात आणि कशाप्रकारे त्यांच्या फसवणूक झालेली आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच.